महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे की इथून पुढे डेली बेसिसवर तुम्हाला MCQ ची प्रॅक्टिस करायची आहे की ही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स जे आहे हे सब्जेक्ट वाईज असतील किंवा मिक्स असतील वगैरे वगैरे, पण याची प्रॅक्टिस जी आहे ही तुमची झाली पाहिजे. आपण असं म्हणूया की कमीत कमी दररोज 50 ते 80 प्रश्नांची प्रॅक्टिस करा, कमीत कमी. इफ यू कॅन डू इट, तुम्ही मॅक्झिमम जास्तीत जास्त ही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे या कमीत कमी 50 ते 80 प्रश्न सांगितलेले, पण तुम्ही तुमच्या दिवसभराच्या अभ्यासामध्ये याहीपेक्षा थोडंसं जास्त प्रश्न अटेम्प्ट करण्याचं प्रॅक्टिस करा. येते लक्षात? आणि हे सगळं काही तुम्ही जमलंच तर एक तर सब्जेक्ट वाईज करा किंवा मिक्स सब्जेक्ट वाईज केलं तरी चालेल. कारण आपल्याला एक्झाममध्ये आता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणतायत सर मिक्स सब्जेक्ट वाईज म्हणजे काय? आता समजा तुम्ही रिव्हिजन शेड्यूलमध्ये दिवसाला 2 सब्जेक्टवर फोकस ठेवत असाल तर 2-2 सब्जेक्टचे रिलेटेड MCQ सॉल्व्ह करा. म्हणजे काय होईल की जो टाइम आहे तुमच्याकडचा तर तो अगदी इफेक्टिव्हली यूज होईल मित्रांनो. आणि हा टाइमच असा आहे की यामध्ये अगदी वेळेचं नियोजन व्यवस्थित करून विनाकारण पॅनिक मोडमध्ये न जाता रिव्हिजन करणं हे खूप आवश्यक असतं. नाहीतर आपल्याला मनामध्ये भीती असते की सर एवढाच वेळ शिल्लक आहे आणि एवढा मोठा अभ्यासक्रम बाकी. सो बेनिफिशियल काय असते, जसं मी सांगितलं की लिमिटेड सोर्स वापरा, लिमिटेड सोर्ससाठी रिव्हिजन जास्त करा व्यवस्थित चांगल्या प्रकारे. ठीक आहे.